अरे गाडी बंद पडली, धक्का मारा. तुझ्या टेम्पोला लावला धक्का निच्या आयला पडलो मी तोंडावर. भाई असला कुठे पाहुण्यांची चेष्टा नुसतं पाडताय. अरे भुताटकीचं जंगल आहे, तुम्हाला सोडतो चला. नको आम्हाला शिकू नको, तू कुठं जायचं आम्ही बरोबर जाऊ. आणि तूच एक काम कर, तू टेम्पो घे, सरळ जा, लेफ्ट मार आणि म्हशीच्या गोट्यात लावून तिथे शेणाच्या गावऱ्या थाप त्याच्यावर. आमरे अरे म्हणत्या त्या टेम्पोने गेलं असं 5 मिनिटात घरी पोहोचलो असतो. अरे गप, तुला काय अक्कल आहे काय? 5-50 रुपये वाचले तर बियर येईल त्याच्यात. अरे भाई जंगलात जाऊ मस्त घे भाई, इथं जांभळा, आंबा, फणसा, काजू, करवंदा असताना सगळं भेटेल भाई. आणि डेअरी फुगलीच तर कुठेतरी सोडता म्हणेल. काय नाही कुठे काय, आता सुम्या वाट बघतोय, चल लवकर. हा चल. अरे भावा वत्र कुठे चाललाय सावडा? जंगलात जाऊ नका, जंगलात दोन भूत आहेत. अरे भावा काय भूत बित नाही, दे बघ इथं देवाचा दगड आहे, देव आहे इथं. काय कर तू, इथे देवाला पाया पड, पैसे वगैरे ठेव, देणगी दे, तुझा प्रवास एकदम सुखात होईल, टेन्शन नको घेऊ, एवढा काय नसतो. काय पड तू, मी सांगतो काय. हा सावकाश जा. गेला गेला. 200 ठेवलाय, एक बिअर तर कन्फर्म. आणि उरलेला पाहिजे तर टाकना. टाटा टाटा. खायला खरंच पिशवीचं लय वजन झालं रे. उगाच बघू एवढं काय आणले अरे कान हल्ली की मस्करी केली नाही ना, हलकी. अरे नाही नाही मस्करी केली नाही. दोन बिस्किट पुढे घेऊन आले अरे फक्त. नाही अरे गावाला आपण द्यायला नाही यायचा, आपण गावाला घ्यायला यायचा. काय रे पोरानं कुठं आलं? आम्ही इथं काय? चूल फाट्यावरून आलो इथं. तुम्ही कुठचे? आम्ही तर भोसरीचे आहे. ते दिसतायच म्हणा तुम्ही, पण गाव कुठं राहता? पुण्याची भोसरी. कोणाकडे चालले तुम्ही? नाही तो आमचा बालमित्र सुमित शेडगे. तो बारक्या दूधवाला? हा तोच तोच तोच. मला माहिती त्याचं घर. चला मी नेतो तुम्हाला. 12 झाला. पण तुम्हाला टेम्पोला भेटलेला काहीतरी या डोक्याचा, तो आम्हाला बोलतो जाऊ नका इथं ना, भूताचं जंगल आहे काहीतरी. अहो भुताटकीचा जंगल आहे. असू द्या, मी नेतो तुम्हाला, मला माहिती आहे सगळं इथलं. नक्की चला. ना? हो हो चला चला या ना. अरे किती लांब आहे अजून? हा बा आला इथं आहे, या बघ. हा नशीब या जंगलात तुम्ही देव माणूस भेटला तर खरंच. बस काय तुम्ही भावा. परत भेटाल का नाही? नाही भेटू एक भेटू. सेल्फी काढून घेऊ आपण. हा नक्की Selfie नक्की. काढून घे घे घे. तुम्हाला माहितीये का, पहिले इथे एक गावात दरोडेखोर होता, पूर्ण गाव लुटत लुटत तो एक दिवस आमच्या गावापर्यंत आलेला. बर मग तो लोकांचे सोने आणि पैसे लुटायचा, जे त्याला द्यायचे नाहीत त्यांना ठार मारून टाकायचा. हा मग काय? चेष्टा नाही बाबा, जिथं आजूबाजूला पण असू शकतो, येईल आणि डायरेक्ट घालेल छातीत कोयता. हा. ते आपल्या छातीत कोयता म्हणजे ते काय दरोडेखोर का? ते आपल्याबद्दल बोलत होते, आपण पण लोकांना लुबाडतो आपल्याबद्दल. नाही हे खोटं बोलताय तरी. नाही नाही ना? काय तुला खोटं वाटते का? कालच त्यांनी 2 लहान मुलांना मारले. चला, झाडाच्या खाली त्यांचे कपडे पडले. खरंच रे? रे भेंडी ते खरं बोलत होते. खरं आहे, ते मुलं ते दिसत नाही पण कपडे आहेत रे. अरे हो पण कपडे ब्रँडेड आहेत. घे घे भाई उचल. अरे कुठे होतात तुम्ही? अरे भावा बरं जरा भेटलं, तुझ्याकडे येत होतो. ती 2 पोरं बोलली की नेतो तुला. कोणती 2 पोरं? अरे ही पोरं कुठे आहेत? ते गेली असतील. अरे आत्ताच तू होती सोबत. अरे ती पोरं काय होती, ते बोलली सुमित शेडगेला ओळखतो आणि काहीतरी दरोडेखोराची गोष्ट सांगत होती आम्हाला, काय मारतो वगैरे असं. अरे हीच ती पोरं ज्याला दरोडेखोराने मारलाय. आई शपथ, मग ही कोण होती? हीच भूत होती. आईश. हे घे आंबे. सावकाश जा, जागला बिगल्याच्या वाटेला नको जाऊ. चल मी येतो. सावरे ते आंबे वगैरे आपण नको देऊन टाकू कोणाला तरी. का आपल्या करायचं, आपण लय लोकांना लुबाडले, त्या भूतानी पण आपल्याला तेच सांगितलं. आणि आपण काय करू माहिती काय, ते 500 रुपये मध्ये मुलाचे देऊन टाकू.
अरे भाऊ 500 रुपये कुठे गेले? 500 रुपये ठेवता येत नाही का तुला या डोक्याचं? भाऊ पण ते 500 रुपये त्याला द्यायचे होते ना. येडायस काय तू? ते 500 रुपये त्याला द्यायचे का नंतर बघू. मला सरच देतोस तू? ते पहिले आपल्याला गरजेचं आहेत. 500 रुपये 5 बियर येतात भाई. मरू दे, पहिले शोधू चल.